ओम नमो जात्या वेद वेदांत वेद्या वंद्याई मनोवंद्या विद्या श्री गणेश आता वंदू सरस्वती जी चित्त चैतन्य चित्त शक्ती जी स्फूर्ती अमृत मूर्ती स्वरूप जी आता वंदू सद्गुरु जो स्वानंद बोध वज्र पंजरू ज्या ह्या संसार होय सुख करू तर उपाय जेने मस्तकी ठेविता हातू हम भाव होय घातू स्वभाव होय प्राप्तू अद्वैतानंदू पुंडलिकावरदे हरिविठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की प्रभु श्री रामचंद्र भगवान की जय। श्री गणेशाय नमः ओम नमो शिवाय नमः श्री प्रभु रामचंद्राय नमः रणिदंडो निरावनाची सावध करावे सौमित्रासी रामालाची स्नेहसी जीवासी जीवना कथेचा अनुसंधान ग्रंथ करते ग्रंथ करते श्री संत गावबा काका या ठिकाणी सांगतायत कालच्या अध्यायामध्ये लक्ष्मणाला शक्ती लागली आणि शक्तीचा बाण लागल्याबरोबर रावण पळून गेला आणि भगवान श्रीरामचंद्र लक्ष्मणाला उठवण्यासाठी सावध करण्यासाठी परत माघारी आले। पुढे काय झालं? राम परिपूर्ण परब्रह्म तोची राम स्वयापन वाचवावया लक्ष्मण कृपाळू संतुष्टला संपूर्ण राम असणारा जगाचा जीवन आहे, राम जीवाचं चितघन आहे, सखा आत्माराम असणारा तो राम आहे आणि तो राम लक्ष्मणाला उठवायला आले। राम निज्ञाने अति समर्थ तोही वानरांचे विचारात अनुसरला सोये वर्तत अनुचरित लक्ष्मणी रामचंद्र जगाचं जीवन आहे, राम सर्वार्थी सर्वज्ञ आहे, तरी सुद्धा वानरांच्या विचारात आहे आणि जसं वानरांना विचारून भगवान परमात्मा वर्तन करू लागले असं सांगतात। भूत भविष्य वर्तमान सर्व ही जाणे रे गुणंदन तरी मनुष्य नाट्य विडंबन स्वयापन दावितो। अहो भगवंताला सगळं माहिती आहे, जाणे मुंगीचे ही मानस, मुंगीच्या मनातलं ओळखणारा तो भगवान परमात्मा आहे। भूत भविष्याचं ज्ञान रामाला आहे, तरी सुद्धा लक्ष्मणासाठी भविष्याचं चिन्ह रामाने ओळखलं। आज जर आपण भावासाठी नाही रडलो तर उद्या भाऊ भावासाठी रडणार नाही, म्हणून भगवान परमात्मा स्वतः लक्ष्मणासाठी रडून दाखवतात। ऐका, विकळ दे कोणी लक्ष्मण जाणून भविष्याचे चिन्ह व्रता करी विलपन तेही लक्षण अवधारा। भगवान श्रीरामचंद्रांनी लक्ष्मणाला विकळ पाहिलं आणि जाणून भविष्याचे चिन्ह, पुढचं भविष्य भगवंतांनी ओळखलं। आज आपण भाऊ भावासाठी रडायला पाहिजे, रडून दाखवलं आणि व्रथा करी विलपन, व्रथा करतायत वाया फक्त जगाला दाखवण्यासाठी लक्ष्मणासाठी रामचंद्र रडू लागले। ते चिन्ह लक्षण ऐका, लक्ष्मण देखो निरुद्रक्षित धरोणी सुशेनाचा हात बंधू स्नेह कळवळीत काय बोलतो श्रीराम। भगवान श्रीरामचंद्र लक्ष्मणाला आपल्या मांडीवरती घेतलेला आहे, सुशेनाच्या जवळ बसलेले, सुशेनाचा हात भगवंतानी धरला आणि धरल्याबरोबर रडणाऱ्या स्वरामध्ये, दुःखित स्वरामध्ये सुशेनजीला भगवंत काय म्हणतात? प्राणा परिसाधिक जाण सखा बंधू लक्ष्मण मज एकले सांडून स्वय प्रयाण मांडिले। आणि सुशेनजीला भगवान परमात्मा म्हणू लागले, सुशेनजी प्राणापरीस असणारा माझा लक्ष्मण आहे, वनवासाला मी एकटा निघालो होतो पण माझ्या सोबतीला माझा लक्ष्मण माझ्यासाठी वनवासाला आला असं भगवंत बोलतात। सखे बंधू दोघे जण इरांचा आश्रय धरून वना निघालो आपण पितृवचन पाळावया। अहो सुशेनजी, आम्ही दोघे जण सख्खे भाऊ आहोत, एकमेकांना आश्रय धरून दोघ जण वनामध्ये आलो। वडिलांचं वचन होतं, त्या दशरथाचं वचन पाळण्यासाठी आम्ही दोघे जण वनवासाला आलो। वचन ऐके सुशेना लक्ष्मण वेचली प्राणा मोज चाड नाही निज प्राणा ये राजा काय चाड। भगवान परमात्मा सुशेनाला म्हणतायत, सुशेना जर लक्ष्मणाला काही झालं तर मी जगणारच नाही। अरे लक्ष्मण जर गेला तर मला माझ्या जीवाची पर्वा नाही, बाकीच्याची कोण करणार आहे? स्त्री अशी ते आईशा जाना,
असंख्य मिळतील संपूर्ण, तैसा न मिळे सखा लक्ष्मण, सांडेन प्राण या लागी युद्धकांड अध्याय 13वा. अरे पत्न्या असंख्य भेटतील, स्त्रिया अनेक भेटतील, पण लक्ष्मणासारखा भाऊ भेटणार नाही. आणि त्या लक्ष्मणासाठी मी जीव देईल, भगवंत बोलतात. बुडाले धैर्य वीर्य, बुडाले माझे परमशौर्य, बुडाले यश सर्व बंधू स्वयमेव अंतरला. सुशेनजी माझे आजपर्यंत धैर्य, आजपर्यंत यश कीर्ती सगळं बुडालं. आज लक्ष्मण मला सोडून गेला. जीवनामध्ये जेवढं जेवढं यश मिळवलं आज सगळं मातीमोल झालं. आज लक्ष्मणच राहिला नाही, जगण्याला अर्थ नाही. भगवंत बोलतात. बुडाली माझी धृती कीर्ती, बुडाली माझी शौर्य शक्ती, बुडाले माझी परम ख्याती, बंधू निश्चित अंतरला. सुशेनजी माझे यश कीर्ती धैर्य वृत्ती आजपर्यंतची ख्याती जे जे असेल ते सगळं बुडालं. अरे माझा भाऊच राहिला नाही, तर आज कुणासाठी जगायचं आणि का जगायचं. भगवंत बोलतात. नेत्रा येत असे अंधारी, गात्रे कापती थरथरी, धनुष्य न धरवे करी, धीर निर्धारी न धरवे पै. भगवान परमात्म्याची रामचंद्राची अवस्था विकळ झाली, डोळ्याला अंधारी आली, चक्कर रामचंद्राला येऊ लागली. हातामधलं धनुष्य धरण्याचं धाडस होत नव्हतं, धनुष्य खाली गळून पडलं. अवस्था भगवंताची झाले. प्राण जाती विकळ, मतीन स्मरे आळू माळ, वाचा जाताचे बरळ, शरीर चळचळ कापत. रामचंद्राची अवस्था विकळ झालेली आहे, प्राण विकळ होऊ पाहतोय, डोळ्याला अंधारी येते, सगळे असणारी गात्र शरीर चळचळ कापू लागलेलं आहे. अवस्था रामाची झाले. आता मज युद्धाचे काय कारण, यश कोण घे आपण, कोण कार्य बघून राव वधून रावण, बंधू लक्ष्मण अंतरला. सुशेनजी आता मला युद्ध करायचंच नाही. कशाला युद्ध करायचंय. अरे ज्याच्या बळावरती राजा रावणाला मारण्याची प्रतिज्ञा घेतली आहे तो लक्ष्मणच राहिला नाही. कुणाच्या बळावरती जीवावरती युद्ध करावं. बर युद्ध केलं, रावण मारला, काय भेटणार आहे सांगा. चाड नाही विजय वृत्ती, चाड नाही धृती गती, चाड नाही यश कीर्ती, बंधू निश्चित अंतरला. सुशेनजी मला आता विजयाची आवड नाही. माझा लक्ष्मण गेला, रावण मारला, तरी मला विजय मिळाल्याचा आनंद नाही. यश कीर्तीची मला आवड नाही. भगवंत बोलतात. जीविताची चाड कोण, उभ्याच मी सांडीन प्राण, या जिण्याचे सुख कोण, बंधू लक्ष्मण अंतरला. सुशेनजी माझा भाऊ माझ्यापासून लांब गेला, लक्ष्मण माझा दुरावला गेला, अंतरला गेला. मला जगण्याची इच्छाच राहिली नाही. आताच्या आता उभ्या उभ्या प्राण सोडावं असं मला वाटू लागलं. धाव पावरे लक्ष्मणा, का करीतोसी प्रयाणा, मज सोडून दिन वदना, कोण स्थानाचा तोसी. भगवान परमात्म्याने रामचंद्राने सुशेनाचा हात हातामध्ये घेतलेला आहे. लक्ष्मणाचं जे असणारं शीर आहे, मुंडका आहे, ती मांडीवरती ठेवलेला आहे आणि रामचंद्र रडू लागलेले आहेत. धाव पावर हे लक्ष्मणा, अरे मला सोडून कुठल्या ठिकाणाला गेला, कुठे गेला, माझ्या मदतीला हाकेला धावून या. वनी मी पिडले रे उपवासी, म्हणून या रुसून जातोसी, की युद्ध करिता भागलासी, म्हणून जासी विसावया. लक्ष्मणा अरे वनवासामध्ये 14 वर्षाच्या कालावधीमध्ये कधी तुला जेवलो का म्हणून विचारलं नाही. उपवासी 14 वर्ष अखंड उपवासी राहिला आणि म्हणून त्या ठिकाणी तुला जेवणा पाण्याचं विचारलं नाही, म्हणून माझ्यावरती रुसलास का सोडून गेला. इंद्रजिता सार कारण योद्धार, निश्रमलासी तू करिता द्वंद्वा, की सीता बोलली अपवादा, त्या विषादा तू मानिले. लक्ष्मणा काय झालं, कोणता राग मनामध्ये धरला. पंचवटीच्या ठिकाणी मी हरणाच्या पाठीमागे गेलो आणि त्यावेळी सीता तुला नाही नाही त्या शब्दामध्ये बोलल्या. सीतेने तुझा अपमान केला, तुझ्या काळजाला लागल असं सीता बोलली. ती बोललेलं तुझ्या मनाला लागलं का काय. अरे इंद्रजित त्रैलोक्याला अजय आहे आणि त्या इंद्रजिताला मारत असताना तुला श्रम आला, कंटाळा आला, म्हणून विश्रांतीसाठी गेला की काय, कुठं गेला. लक्ष्मणा ये रे परतूनी मज भेटी दे रे, मजवरी रुसलास का रे, दोघेही वनीचे संगाती. रामचंद्र दुःख करू लागले, रडू लागले. लक्ष्मणा अरे ये, मला परत असणारी परतून पुन्हा भेटी दे. अरे तुझ्याशिवाय मला ह्या वनवासामध्ये परदेशामध्ये आलेलो आहे.
आणि तुझ्याशिवाय मला कोणी नाहीये असं भगवंत बोलतात. तुझ्या विन न गेही जीवन सर्वतान सेवे मी अन्न न करी अयोध्या गमन उभ्या प्राण सांडीन की. लक्ष्मण, तुझ्याशिवाय मी अन्न पाणी घेणार नाही, तुझ्याशिवाय मी जगणारच नाही. अरे अयोध्येला कसं जाऊ? आणि अयोध्येला गेल्यावर सुमित्रा विचारील लक्ष्मण कुठं आहे, त्यावेळेस काय सांगू? सांग. सीतान लगे मज सर्वथा काय तोंड दाखवू त्या भरता काय उत्तर देऊ तिघी माता बंधू सर्वतांतरला. लक्ष्मणा, मला सीतेची चाड राहिलेली नाही. सीता मिळू अथवा न मिळू, आता सीतेची आवड मला राहिलेलीच नाही. जर मी अयोध्येला गेलो तर काय तोंड त्या भरताला दाखवू, काय तोंड सुमित्रेला दाखवू? शत्रुघ्न मला जेव्हा विचारील तेव्हा, शत्रुघ्न मज पुशेल जेव्हा काय मी मुख जाऊ तेव्हा गेला सर्व सुखाचा ओलावा जीवी जीवा कांत. अरे सुषेणजी, लक्ष्मणा तू मला सोडून गेला. मी जर अयोध्येला गेलो आणि शत्रुघ्न विचारेल दादा कुठे, लक्ष्मण भैया कुठे, त्यावेळेस मी शत्रुघ्नाला काय तोंड दाखवू? शत्रुघ्न सगळ्यात लहान भाऊ आहे आणि मी गेले गेले मला विचारील लक्ष्मण भैया कुठे, तेव्हा त्या शत्रुघ्नाला काय तोंड दाखवू? 3 माता आहे, त्या तिघी मातांना काय सांगू? भगवंत बोलतात. मनोनी घातली लोळणी अंग टाकीले धरणी लक्ष्मणे मोकली लेरणी कोण शिराणी जिन्याची. म्हणून भगवान श्रीरामचंद्र जमिनीवरती गडबडा लोळू लागले, शरीर टाकून दिलं, हात वक्षस्थल छाती दोन्ही हाताने बडवून घेऊ लागले. लक्ष्मणाशिवाय जगायचंच नाहीये. रामचंद्र बोलतात. वक्षस्थळ पिठी हाते डोई पिठी धरणी ते विकळ जाता सर्व सामर्थ्ये सुषेण तेथे धरी येले. सगळं सामर्थ्य विकळ गेलं. जमिनीवरती गडबडा रामचंद्र लोळू लागले, दोन्ही हाताने छाती बडवून घेऊ लागले. अशी रामाची अवस्था पाहिली. सुषेण जवळ बसलेला होता. सुषेणजीने रामाचा हात धरला. काय म्हणतात? महामेरू कडाडता की धैर्याचा स्तंभ पडता की तारू समुद्री बुडता झाला राखता सुषेण तो. आणि सुषेणजीने रामचंद्राच्या हाताला धरलं. एखादा असणारा महामेरू पर्वत पडावा, पडता पडता आवरावा किंवा समुद्रामध्ये बुडावा आणि अचानक त्या ठिकाणी असणारा नावाडी बाहेर काढणारा मिळावा, त्याला जेवढा आनंद होतो तेवढा आनंद भगवंताला झाला. मरतया अमृत पान की दुष्काळी मिष्ट अन्न या वर्षेनी वर्ष घन देवी वचन सुषेणाचे. भगवान श्रीरामचंद्रांना सुषेणजी बोलले, पण ते बोललेल्याच भगवंताला कसं वाटलं? दुष्काळामध्ये अन्न मिळावं, मरत्याला अमृत पान मिळावं, जेव्हा असणारा दुःखित आहे, रोगी आहे, त्याला औषधी मिळाव्या, त्याला जेवढा आनंद होतो तेवढा आनंद रामाला झाला. ऐके स्वामी रघुनंदन तू सर्वदा पैसा वधान बंधू वैकल्ये वासना झान धनी मना धरितोसी. सुषेणजीने सांगितलं, रामा ऐका, तुम्ही सर्वदा सावधान आहात. बंधू जगावा लक्ष्मणाविषयीची वासना मनामध्ये धरतात, पण एक सांगतो ऐका. उभा राहो नीच मुखासी चिंतेचे वानर दैयसी तेने अत्यंत दुःखी होसी आईचे मानसी न धरावे. रामचंद्र, तुम्ही असणारे सैन्याचं मुख्य आहात. हे सगळं सैन्य तुमच्या जीवावरती आलेलं आहे आणि या सगळ्या सैन्याचा मुख्य दरवाजा तुम्ही आहे, मुख्य प्राण तुम्ही आहात. पण तुम्हीच दुःख करू लागले, चिंता करू लागले, रडू लागले. सुषेणजी बोलतात. नाही पंचत्व पावला नाही याचा प्राण गेला जीवन श्रेणी असे भरला नाही निमाला सर्वथा. सुषेणजी सांगतायत, रामा रामा लक्ष्मणाचा जीव गेलेला नाही, त्याच्या शरीरामध्ये प्राण शिल्लक आहे. त्याचं मुखचित्र पहा, कोमेजलेलं नाहीये, टवटवीत दिसतंय, शरीरामध्ये प्राण आहे असं सुषेणजी सांगतात. विशीर्ण न दिसे याचे वदन नाही पालटले देह चिन्ह नाही काळी मातडली जाण जीवे लक्ष्मणची जासे. सुषेणजीने सांगितलं, रामा लक्ष्मणाचा चेहरा विशीर्ण दिसत नाही, चेहरा टवटवीत प्रफुल्लित दिसतोय, शरीरावरती काळीमा चढलेली नाहीये, शरीर सुद्धा सुंदर अशा प्रकारचं टवटवीत दिसू लागलेलं आहे. लक्ष्मणाचा जीव गेलेला नाहीये असं सुषेणजी सांगतात. श्रीरामा पाहे सावधान सुप्रसन्न याचे वदन पद्मदळा सारखे जाण मुख चिन्ह दिसत आहे. सुषेणजीने सांगितलं, रामा बघा या लक्ष्मणाच्या चेहऱ्याकडं, जसं कमळ पाण्यामध्ये फुललेलं कमळ असावं टवटवीत ताजं,
तसा चेहरा लक्ष्मणाचा दिसतोय. चेहरा विशीर्ण दिसत नाहीये, काळीमा चढलेली दिसत नाही, प्रफुल्लित दिसतोय. सुषेणजी बोलतात, सुकुमार याचे करकमळ, शीतळ न लागती चरण तळ, टवटवीत नेत्र युगळ, लक्ष्मण विकळ नाही रामा. रामचंद्र लक्ष्मण विकळ झालेला नाही. मेलेल्या माणसाचं शरीर थंड पडतं, गार पडतं, तसं लक्ष्मणाचं शरीर गरम आहे. ह्याचे असणारं शरीर हात लावून पहा, ऊर्जा आहे, थंड लागत नाहीये. नेत्र कमळ, डोळे असणारी पहा, टवटवीत दिसत आहेत. सुषेणजी बोलतात, प्राणहीन पै शरीर, याचे न देखो साचार, सावधान याचे गात्रे वक्त्र, शेष अवतार हा होय. रामचंद्र तुम्ही या लक्ष्मणाकडे सावधतेनं पहा. याची गात्र आणि वक्र, गात्र म्हणजे शरीराचे अवयव, वक्र म्हणजे तोंड, सगळं असणारं सुव्यवस्थित दिसतंय. लक्ष्मण विकळ नाही, शेष अवतार आहे असं सुषेणजी सांगतात. सावधाई रघुनंदना, गज सैन्य पंचानना, राक्षस कुळ निर्भंजना, बंधुरत्ना भय नाही. रामचंद्र लक्षपूर्वक ऐका. आरे गज सैन्य पंचानना, अवशत्रूला मारणारे सिंहरूपी तुम्ही भगवान परमात्मा आहात. लक्षपूर्वक ऐका. लक्ष्मण विकळ नाहीये असं सुषेणजी सांगतात. शक्ती भेदे लक्ष्मण, पडलास ताही जाण, सर्वता नाही विसंज्ञ, तेही चिन्ह अवधारी. सुषेणाने सांगितलं, रामा लक्ष्मणाला बाण लागलेला आहे. रावणानं शक्तीचा बाण लागलेला असला तरी सुद्धा, मारलेला असला तरी सुद्धा लक्ष्मण विकळ नाहीये. महाराज सांगतात, जरी दिसत आहे विकळ, तरी पाठव्यासे प्रबळ, दुखदुखीत नेत्र कमळाळू माळ दिसत आहे. रामचंद्र पहा, याच्या असणाऱ्या चेहऱ्याकडे पहा, डोळ्याकडे पहा. डोळे असणारी टवटवीत दिसतंय, शरीर गरम लागतंय. एकंदरीत लक्ष्मण हा जिवंत आहे, याच्या शरीरामध्ये प्राण शिल्लक आहे असं सांगू लागले. सर्वथा यासी भय नाही, हे मी जाणताशे पाही, प्रतिज्ञा करीतो तुझ्या पायी, भय नाही लक्ष्मणा. सुषेणजीने सांगितलं, रामा तुमच्या पायाची शपथ घेऊन सांगतो, भय नाही लक्ष्मणा. लक्ष्मणाला कुठल्याही प्रकारची भीती नाही. अहो मी वैद्यक आहे, मी डॉक्टर आहे, मला हे प्रेताचं शरीराचं चिन्ह कळतं. सुषेणजी सांगतात, मी जाणतासे वैद्यक, प्रेत चिन्ह आवश्यक, सौमित्रा भय नाही देत, प्रतिज्ञा सुटंक वदतासे. सुषेणानं प्रतिज्ञापूर्वक सांगितलं, रामा मी वैद्य आहे, मला हे असणाऱ्या शरीराची चिन्ह कळतात, त्याच्यामुळं मी प्रतिज्ञापूर्वक सांगतो, शपथ घेऊन सांगतो, लक्ष्मणाला काहीच झाले नाही, त्याच्या शरीरामध्ये प्राण शिल्लक आहे. सुषेणजी सांगतात, शक्ती भेदली हृदय संधी, त्याचे उपाय ऐकन कृपानिधी, एक वेळा आणून दिव्य औषधी, बंधू सुबुद्धी वाचवी का. आणि सुषेणाने सांगितलं, भगवंता लक्ष्मण पडलेला आहे, विकळ पडलेला आहे, शरीरामध्ये प्राण आहे, पण शक्ती लागलेली आहे, शक्तीचा बाण हृदयामध्ये लागलेला आहे. तोपर्यंत दिव्य औषधी, त्या दिव्य औषधी जर आणल्या आणि शक्तीच्या ठिकाणी जर आपण त्याचा रस पिळला गेला तर लक्ष्मण जिवंत होईल, उठून बसतील. मनसी औषधी येते काही क्षण, त्या उपायाशी मी सांगेन, एक वेळ प्रार्थून वायू नंदन, औषधी जाना नाया. आणि सुषेणजीने सांगितलं, रामा तुम्हाला जर वाटत असेल औषधी कुठून येणार, औषधी कुठे, औषधी कोण आणणार, तर एक वेळा प्रार्थून वायुनंदन, फक्त एकदा हनुमंताची प्रार्थना करा, आणि हनुमंताशिवाय कुणीच औषधी आणू शकत नाही. तर सुषेणजी सांगतात, जव नव्हे सूर्योदयो, तव औषधी आणाव्या पाहावो, उदय येता कष्टपतयो, कार्यानो साधेना. ऐका भगवंता, जोपर्यंत सूर्य उगवत नाही, रात्र जोपर्यंत आहे तोपर्यंत औषधी आणायच्या. जर सूर्य उगवला गेला आणि सूर्याची किरणा जर त्या शक्तीवरती पडली गेली तर लक्ष्मण जगत नाही. दुसरं बी कारण आहे, सूर्य उगवला तर औषधी दिसत नाहीत, त्यामुळे सगळं कार्य नासल. उदया येता गबस्ती, औषधी प्राप्त न होती, आणि अनावर ब्रह्मशक्ती उर्मिळा पती न वाचे. अहो रामचंद्र, जर सूर्य उगवला तर दोन अनर्थ होणार आहेत. पहिला अनर्थ, लक्ष्मण मरणार आहे सूर्य उगवल्याबरोबर, आणि दुसरा अनर्थ आहे की सूर्य जर उगवला, सूर्याचा प्रकाश जर पडला त्या द्रोणागिरीवरती, औषध दिवसा दिसत नाही,
ते औषधी फक्त रात्री दिसतात. सूर्याच्या किरणानं ते औषधीचं तेज लोपलं जातं असं सुशेंजी सांगतात. साधावया या कार्यासी सामर्थ्य एक हनुमंतासी इतरांची गती कायसी लक्ष्मणासी वाचवावया. आणि भगवंत रामचंद्र रातोरातामध्ये जाऊन द्रोणागिरी पर्वत घेऊन येणं हे सामर्थ्य फक्त हनुमंताकडे. त्यामुळे हनुमंतालाच सांगावं लागेल इतरांची गती कायसी. दुसरा कोणीही एवढ्या लांब जाऊन औषधी आणू शकत नाही. सुशेंजी सांगतात. तुके सांगोनी श्रीरामासी सवेची सांगे हनुमंतासी आज सौमित्र वाचवावयासी तुझी होशी प्राणदाता. एवढं रामचंद्राला सांगितलं आणि लगेच सुशेंजी हनुमंताकडे वळले. फक्त चिठ्ठी देऊन गप बसले नाही, स्वतः मेडिकल मध्ये गेले. ते असणाऱ्या हनुमंतापाशी गेले आणि हनुमंताला सांगायला सुरुवात केली. हनुमंता, लक्ष्मण विकळ पडलेला आहे आणि आज लक्ष्मणाला जीवदान देण्यासाठी तूच एकटा समर्थ आहे असं सुशेंजी सांगतात. जवळ बोलावणी वायू नंदन गुज सांगे सुषेण लक्ष्मण पडिला विसंज्ञा त्यासी जीवदान तो द्यावे. हनुमंताला सुषेणानं जवळ बोलवलं आणि सुषेणानं हनुमंताला सांगितलं, हनुमंता, लक्ष्मण विसंज्ञ पडलेला आहे, शरीरामध्ये संज्ञा नाही, अचेतन पडलेला आहे. चेतन आणण्यासाठी आणि लक्ष्मणाला उठवण्यासाठी तुमच्याकडे सामर्थ्य आहे, तुम्ही जाऊन उठवा. वाचवलिया लक्ष्मण रामासी सुख समाधान सुख सुग्रीवांग राजान सुख संपन्न वानर ते. अहो, तुम्ही जर वाचवलं लक्ष्मणाला तर रामाला सुख होणार आहे. रामाला जर वाचवलं तर मग अंगात सुग्रीव, नळ, नीळ, जांबुवंत सगळी सुखी तुमच्यामुळे होतील. सुशेंजी सांगतात. तू श्रीरामाचा निज भक्त तू सभाय श्री रघुनाथ श्रीराम प्रेमे सदा डुलत राम स्मरत सर्वदा. आणि सुशेनाने सांगितलं, हनुमंता, आम्ही तुम्हालाच का सांगायलो, बाकीचे 18 पद्म वाहणार आहेत की तुमच्याकडेच का आलो. तू रामाचा निज भक्त. अहो, तुम्ही रामाचे भक्त आहेत, भक्त सगळेच आहेत, पण सर्व इंद्रियाच्या ठाई राम गोंदला तुझे देही. रामा वाचून नेनसी काही मनोनी पाही विनवित. सुशेंजीने सांगितलं, तुमच्या सर्व इंद्रियामध्ये रामाचं वास्तव्य आहे. रामाचं स्मरण करतात आणि राम नामाच्या बळावरती कोणतंच कार्य अवघड नाही, म्हणून तुम्हीच जावा. तुझ सर्वाभूती समसमान अखंडता रामानुसंधान दृश्य द्रष्टा आणि दर्शन रामचित घन देखसी. अहो, तुम्ही सगळीकडे जिथं पाहिजे तिथं सर्व प्रत्येक ठिकाणी रामालाच पाहता. रामाशिवाय तुम्हाला दुसरं काही दिसत नाही. जिथं तुमची दृष्टी जाईल तिथं तुम्हाला रामच दिसतो. सुशेंजी सांगतात. सुग्रीवांगद जांबुवंत नळ निळादी वानर समस्त तुझे आम्ही राम भक्त श्रीराम सेवितो सर्वदा. अहो, तुमच्यामुळं सुग्रीवांग, जांबुवंत, नळरी ही जी सगळी वानर आहे तुमच्यामुळे रामाचे भक्त झालो. सुग्रीवाची आणि रामाची भेट तुम्ही घडवून दिली. तुमच्यामुळे आम्ही रामाची भजन करतो, रामाची भक्ती करतो. एवढंच नाही, राम आमच्या सोबत बोलतात, ही तुमची कृपा आहे असं सुशेंजी सांगतात. तुझे नियमा श्रीराम भेटी तुझे नियमा श्रीराम गोष्टी तुझे राम देखील दृष्टी धन्य सृष्टी तुझे नियमी. सुशेंजीनं सांगितलं, हनुमंता, जगतामध्ये आम्ही धन्य आहे. धन्य मी आपुले मानिन संचित. आज आमचं संचित धन्य आहे का? रामचंद्राला आम्ही बोलतोय, राम समोर डोळ्यानं पाहतोय, रामचंद्रासोबत गप्पा गोष्टी करतोय, ही तुमची कृपा आहे असं बोलू लागला. तुझे वानर वनचर झाले श्रीराम सेवेचे किंकर तुझे भव समुद्र दुस्तर झाला समग्र कोरडा पै. अहो हनुमंता, तुमच्यामुळे आम्ही वनामध्ये झाडाचे पाला खाणारे माकड वानर आहोत, पण तुमच्या संगतीला लागलो आणि तुमच्यामुळे आज वैकुंठाचा असणारा परब्रह्म सुकुमार ब्रह्मांडाचा नायक आज आमच्या सोबत बोलतोय, आमच्या समोर आहे, ती तुमची आहे. अहो, तुमच्या कृपेमुळे हे भव समुद्र जन्म मरणाच्या आवर्ती बुडत होतो मारुती. ते तुवा लावणी श्रीराम भक्ती वानर पंक्ती उद्धरिल्या. जन्म मरणाच्या वरती बुडत होतो मारुती ते तुवा लावणी श्रीराम भक्ती वानर पंक्ती उद्धरिल्या की. अहो हनुमंता, जन्म मरणाच्या समुद्रामध्ये आम्ही बुडत होतो आणि त्या समुद्रामधून तुम्ही आम्हाला बाहेर काढलं. रामाच्या स्मरणाला भजनाला लावलं.
आणि या भवरूपी समुद्रामधून तारून नेणारे आमचे असणारे तारू तुम्ही आहात. सुषेणजी बोलतात. याची नवल सांगू किती तू उदरली त्रिजगती तुझेनी पापे उदरती पाप निर्मुक्ती तुझेनी. अहो हनुमंता हेच हेच सांगायचं काय, तुझे नि पापी उद्धरती. अहो तुमच्यामुळं पापी लोकांचा उद्धार होतो, तुमच्या एकट्यामुळं अख्ख्या जगाचा उद्धार होतो. म्हणून तुम्ही जावा आणि लक्ष्मणाला उठवा. वानर मांदी समवेत पीडिता उपवासी समस्त तुवा नेहोनी विवरात केले तृप्त फळे जळे. अहो हनुमंता हेच नवल काय सांगायचंय, तुझे आणि त्रिजगती उद्धरती. अहो त्रिजगतीचा उद्धार तुमच्यामुळे आहे. आपण ऐकले रामाश्रमिक ग्रंथामध्ये सुबाहूला हनुमंताची लात लागली आणि त्या लातेचा परिणाम त्याला कळलं राम परब्रह्म आहे. हनुमंताच्या पायाचा स्पर्श झाल्याबरोबर त्याला ज्ञान प्राप्त झालं. म्हणून त्रिजगताचा उद्धार तुमच्यामुळे आहे. अहो हेच नवल काय सांगायचं, वानरा सगळे वानरा समवेत त्या विवरामध्ये गेलो आणि विवरामध्ये फळ आणि फुला विरहित मूर्छित पडलो. विवरे सहित हेमा तुवा उतरली विरोत्तमा समुद्र तीरी प्लवंगमा मरण धर्म चुकविले. अहो हनुमंता विवरा सहित हेमेचा उद्धार केला. ब्रह्मदेवाने जी स्वयंप्रभा त्या विवराच्या त्या असणाऱ्या संरक्षणासाठी ठेवलेली होती, त्या स्वयंप्रभेचा उद्धार तुम्ही केला. पुन्हा समुद्र तीरावरती आलो, समुद्र तीरावरती आम्ही मरायला तयार झालतो, तिथेही तुम्हीच वाचवलं. सुषेणजी सांगतात. विनमंसाचा गोळा संपाती उदरला की हेला शुद्धीला होनी त्या काळा समुद्र जळा कर्मिले. अहो ज्याला पंख नव्हते, सूर्याच्या तेजानं हाकतेनं त्या संपातीचे पंख जळालेले होते आणि तो असणारा संपाती फक्त मांसाचा गोळा होता, त्याचे पंख जळाले होते आणि त्या संपातीचा उद्धार तुमच्यामुळे झाला. तुमचं दर्शन झालं की त्याला पंख फुटले असं सुषेणजी सांगतात. ग्रहती राक्षसी तिने सगळाच गेलासी काळे जाऊ पटोनी वेगे तिने दुष्ट राक्षसी मारी. अहो हनुमंता एवढंच नाही तर समुद्रावरनं जाताना 4 पराक्रम केले, त्यातला पहिला पराक्रम आहे तुम्ही समुद्रावर उड्डाण करून जात असताना छायाग्रहाने सावलीला धरून ती असणारी सावलीला पकडायची ती राक्षसी सिंहिका आणि त्या सिंहिकेनं सावलीला धरून तुम्हाला पकडलं, तिच्या पोटामध्ये गेला नरड्यातून आणि पोटात गेल्याबरोबर तिचं काळीज फाडलं गेलं, पोट फाडून बाहेर आला. सुरसा दानवांची माता न मारोनी गेलासी परता पाय देऊनी परत माता न तोही तत्वता उद्धरीला. अहो हनुमंता एवढंच नाही तर सुरसा दानवांची माता, सुरसा दानवांची आई आहे आणि पित्या वायूची सावत्र जननी, वायूची सावत्र आई तुमची आजी लागती लांबून लागणारी ती सुरसा आणि त्या सुरसेला दानवांची आई आहे म्हणून आपली सावत्र आजी आहे म्हणून तुम्ही तिला मारलं नाही. मैनाक नावाचा पर्वत तुम्हाला विश्रांती देण्यासाठी आला होता, त्या पर्वतावरती पाय ठेवला, अंगठा ठेवला आणि त्या पर्वताला पाताळात घातलं, त्याचाही उद्धार केला. दुस्तर समुद्र तीरा तुझा पराक्रम कपिंद्रा जाऊन या परतीरा केले चरित्र ते ऐके. अहो हनुमंता एवढंच नाही, अतिशय दुस्तर समुद्र आहे, त्या समुद्रावरून उड्डाण करून कुणीच जात नव्हतं. गरुड वायू की मारुती चौथी याची न चाले शक्ती, 3 जण जाऊ शकतात. एक गरुड आहे, तो पंखाच्या बळावरती समुद्राचं उल्लंघन करू शकतो. दुसरा वार आहे, तो सहज जाऊ शकतो आणि तिसरा मारुती, तुम्ही जाऊन दाखवलं. चौथा अजून कोणी चौथ्यानं समुद्राचं उल्लंघन केलं नाही. एवढा दुर्धर समुद्र उल्लंघन करून तुम्ही लंकेमध्ये गेला आणि आता त्या लंकेमध्ये काय काय केलं रिपीट करतो, ऐका. झाडागे होणी मध्यरात्री लंका शोधिली मारुती करुणे रावण सभा पालतीन सीता निश्चिती शोधिली. अहो मध्यरात्री त्या लंकेचा विध्वंस केला, अशोकवनामध्ये गेला, अशोकवनातली सगळे असणारी झाडं त्या ठिकाणी असणारी तोडून टाकली आणि सीतेचा शोध तुम्ही घेतला. तर सुषेणजी सांगतात. 14 सहस्र वनचर तुवा मारिले एकसर झाडे झोडोनी समग्र वन चौफेर विध्वंसिले. अहो हनुमंतराया त्या अशोक वनाला राखण असणारे 14,000 वनकर तुम्ही एका असणाऱ्या मिनिटामध्ये क्षणामध्ये दगडावरती आपटून मारले. वनकर 14,000, 80,000 किंकर
ते असणारे अशोक वनातली सगळी झाडे तोडून टाकली, त्या बागेचा विध्वंस केला. जंबुमाळी प्रधान पुत्र तू आमारी लाखिया कुमार इंद्रजितासी करुणी क्षात्र नरणी सत्वर गांजीला. अहो हनुमंतराया, तो असणारा जंबुमाळी प्रहस्त प्रधानाचा पोरगा, तुका म्हणे जंबुमाळी रगडीला पायातळी. त्या जंबुमाळीला मारलं गेलं. रावणाचं लाडकं पोरगा आखया, त्या आखयाला दगडावरती आपटून मारलं. सुशेंजी सांगतात, कोणी सन्मुख रावण दुआ करोनी पुच्छासन. तिकट वाघबाणी करुण नरदय दशान नवीन दिला. अहो हनुमंता, तुम्ही काय केलं? रावणाच्या फेस टू फेस बसले, रावणाच्या समोर बसले आणि पुच्छाचं आसन 84 संख्या योजना रावणाचे सिंहासन. हनुमंतही तत समान तरी आसन ते ऐका. 84 योजन रावणाचं सिंहासन होतं उंच, आणि त्याच्या समोर तुम्ही शेपटीचं आसन केलं, रावणाच्या समोर बसला आणि कसं कसं उत्तर दिली. गेला ओणी पुच्छासी जाळीले दाही मुखासी भस्म करुणी लंकेसी न सीता शुद्धीशी आली पै. अहो हनुमंता, त्या राजा रावणानं तुमच्या शेपटीला आग लावली. आग लावल्याबरोबर त्याचीच लंका तुम्ही जाळली. लंका जाळून त्या ठिकाणी असणारा पुन्हा सीतेची शुद्धी करून सुखरूप मागावर आला, तर एवढा पुरुषार्थ तुमच्याकडे आहे. सुशेंजी सांगतात, एक आपण अर्धरात्री तुवा जाण आणून महापाशान सेतू बंधन संपविले. अहो हनुमंतराया, 49 योजन सेतुबंधन उर्वरित राहिलेलं होतं आणि 7 योजनचे 7 पर्वत आणले होते आणि 49 योजन राहिलेले उर्वरित 7 योजनाचे 7 पर्वत आणून एकट्यानं मध्यरात्री सगळी वानर झोपलेली होती कटाळून दिवसभर काम करून, आणि एकट्याने 7 पर्वतामध्ये राहिलेले 49 योजन समुद्रावरती सेतू तुम्ही एकट्यानं बांधला. सुशेंजी सांगतात, अति संकटी हिरिगम करून खांदी वाहुनी लक्ष्मण वीर इंद्रजित दारुण तो ऐकल्याने मारविला. अहो हनुमंता, इंद्रजित सुद्धा मरत नव्हता, तो आकाशामध्ये गेला होता आणि त्या मेघाच्या ढगाच्या आड जाऊन लपलेला होता. मग हनुमंताला तुम्ही लक्ष्मणाला हातात घेतलं आणि लक्ष्मणाला हातात घेऊन इंद्रजित जिथं होता त्या आकाशामध्ये मेघापर्यंत गेला. राम लक्ष्मणादी समस्त उणे पडत जेत जेत हनुमान पावे तेथ तेथ अटक कार्यार्थ साधोनी. अशा पद्धतीने इंद्रजिताला तुमच्या मुळे मारणं सोपं झालं. सुशेंजी बोलतात, मनी न धरविती धरिता तिती करले केली हनुमंता भक्त उत्तमा कपिनाथा श्रीराम सुखार्थ बंधू उठवी. हनुमंता, ब्रह्मादिकांना करवती अशा प्रकारची कामं तुम्ही केली. अहो, ज्या कामाची योजना मनामध्ये कल्पना सुद्धा करवता येत नाही अशा प्रकारची दुर्धर तुम्ही कामं केली. आता एकच काम करा, रामचंद्राच्या सुखासाठी लक्ष्मणाला उठवा. शीघ्र जाऊन आपण उदयात येता भासवान वेगे दिवशी औषधी दिव्य औषधी त्यानुन बंधू लक्ष्मण वाचवी. हनुमंता, तुम्ही आताच्या आता जावा, लवकरात लवकर जावा आणि त्या असणाऱ्या द्रोणागिरी पर्वतावरती जावा आणि सूर्य उगवण्याच्या आधी तुम्ही माघारी या. सूर्य उगवण्याच्या आधी तुम्ही या आणि लक्ष्मणाला उठवा. सुशेंजी बोलतात, पूर्वी वीर जांबवंते तुझ लागी सांगितले होते त्याचे जाऊन द्रोणाद्री औषधी ते आणावे. अहो, युद्धकांडाच्या 32 आणि 33व्या अध्यायामध्ये इंद्रजितानं शरबंधनामध्ये पाडली होती. त्याच वेळेस तुम्हाला जांबवंतानं माहिती सांगितलेली होती आणि ती रस्ता तुमच्यासाठी नवीन नाही, तुम्ही एकदा जाऊन आलेला आहात. त्याच द्रोणागिरी पर्वतावरती जावा आणि दिव्य औषधी घेऊन या. सुशेंजी सांगतात, त्या पर्वताच्या दक्षिण शिखरी दिव्य औषध थोर थोरी ऐक त्यांच्या नामांची कुसरी सविस्तर सांगेन. सुशेन डॉक्टर सांगू लागले, हनुमंतराया, त्या द्रोणागिरी पर्वताच्या दक्षिण दिशेला ते शिखर आहे, त्या दक्षिण शिखरावरती दिव्य औषधी आहे. मेलेल्या माणसाला सुद्धा जिवंत करण्याचं सामर्थ्य त्या द्रोणागिरीवरच्या औषधीवरती आहे. आता त्या औषधी कोणत्या कोणत्या कशा कशा आहेत सविस्तर सांगतो. शल्ये विशल्य होती पूर्ण विशल्य करणी तिसा विधान अति युक्तीने आपण वेग शोधून आणावी. हनुमंता, विशल्य करणी नावाची औषधी त्या असणाऱ्या पर्वतावरती आहे. शल्य म्हणजे जखमा
जखमा नाहीशी करते. ते औषधी जर लावली तर अंगावरच्या ज्या जखमा होत्या त्या जखमा नाहीशा होतात. त्याला विशल्यकरणी नाव आहे, ती सुद्धा घेऊन या. सोये घाव जाती बुजून अक्षते कानपती आपण अंगी राहून देश केवण सुवर्ण जाणतीस नाव. हनुमंता सुवर्ण नावाची औषधी द्रोणागिरी पर्वतावरती आहे. ती जर औषधी लावली तर वन सुद्धा अंगावरती राहत नाही. एखादा लागलेली जखम झाली असेल तर जखम संपत आहे आणि वन सुद्धा अंगावरती राहू देत नाही. म्हणून तिचं नाव सुवर्ण आहे आणि ती सुवर्ण औषधी घेऊन या. पाने शीतळ सुकुमार खुपोन शक्ती चंद्राकार फळे हिरवी सुंदर रक्तांबर फुले तिची पही. अहो अशा प्रकारची ती सुवर्ण नावाची औषधी आहे. तिची असणारी पानं अतिशय सुकुमार आहे. चंद्राची सूर्याची किरण सुद्धा त्या औषधीच्या पानामध्ये खुपू शकत नाही. एवढी कोमळ अशा प्रकारची असणारी ती औषधी आहे. आणि सुशेंजी सांगतात वावया लक्ष्मण करावे सवेग गमन म्हणून धैर्य दोन्ही चरण वेगी प्रयाण करावे की. सुशेंजी हनुमंताच्या पाया पडले. हनुमंताला सांगितलं हनुमंता लक्ष्मणाला वाचवायचंय आणि रातोरात औषधी घेऊन माघारी यायचंय, म्हणून लवकरात लवकर जावा. तू आमचा जीवदाता तू वाचुकविली भवव्यथा बहु बोलन घडे सर्वता सद्गुरु तत्वता तू आम्हासी. अहो हनुमंता तू आमचा दाता आहे, सद्गुरू आहे. जास्त काही तुम्हाला बोलण्याची आवश्यकता नाही. आमचं सद्गुरुत्व आहे. तू आम्हाला रामाच्या भक्तीला लावलेला आहे, रामाच्या भजनाला लावलेला आहे, म्हणून जास्त काही बोलत नाही. लवकरात लवकर जावा. चुकलो भव भ्रमा तुझे आम्हा श्रीराम प्रेमा प्रिय व्हावया वानराशी आम्हा प्लवंग माहुत वेदी. हनुमंताला सुशिंदीने सांगितलं हनुमंतराया तू आम्हाला या भवरूपी समुद्रामधून तारून नेणारे तारक आहात. तुझ्यामुळे हे असणारे भवभ्रमाला आम्ही चुकलो गेलो, म्हणून हनुमंतराया उठा आणि लवकरात लवकर जावा. धरोनी रघुनंदन करावे सवेग प्रयाण येणे सकळ अर्थ संपादून विजय होऊन येशील की. अहो हनुमंता तुम्ही जात असताना हृदयामध्ये रामचंद्राचं स्मरण करा, भजन करा. रामचंद्राचं नाव घेत घेत गेला तर तुम्हाला कुठल्याही प्रकारचं संकट येणार नाही असं सांगतात. माझे नि स्वामी श्रीराम यासी माझे नि भक्ती सुखवान राशी ते मज सांगसी स्मरणासी आईशी मानसी न मानावे. हनुमंता तुम्हाला वाटली सुशन डॉक्टर मला सांगायला रामाचं भजन कर, रामाचं भजन कर. माझ्यामुळे ह्यांना रामाची भेट आहे, माझ्यामुळे ह्यांना रामचंद्र पाहायला भेटतोय, माझ्यामुळे रामाचं स्मरण करताय आणि ती मला रामाचं भजन करायला सांगते. असं जर हनुमंत तुम्हाला वाटत असेल पण काय करावं. प्रेमाची भाषा कशी आहे. प्रेमाची जाती ऐशीच आहे बोलता माझे पुढे न पाहे ऐशी कोणी एक स्थिती आहे जाणता होय तू एक. हनुमंतराया तुम्हाला सगळं माहिती आहे. प्रेमाची जात ऐशीच आहे बोलता मागे पुढे न पाहे. अहो प्रेम एक असं आहे की बोलताना आपण कुणाला काय बोलतोय हे लक्षामध्ये येत नाही. म्हणून जे काय बोललो असेल ते असू द्या, लवकरात लवकर जावा. स्मरणी नाही द्वंद्व बाधा स्मरणी नाशे सकळा पदा से दोन्ही द्वंद्वाची अखंदा परमानंद पाविजे. अहो हनुमंता रामचंद्राचं स्मरण करा आणि रामचंद्राच्या स्मरणानं जावा. कुठल्याही प्रकारचं द्वैत दुःख संकट रामनामापुढे येत नाहीये असं सुशांती सांगतात. करो निराम स्मरण वेगी करावे उड्डाण मार्गी जावे सावधान मार्ग चिन्ह जाणोनी. हनुमंता त्या रामाचं स्मरण करा, भजन करा आणि रस्त्यानं जात असताना अंधार आहे, अंधारामध्ये जायचंय. त्यामुळं मार्गाने रस्त्यानं जात असताना सावधान जा. डुकल्या खात जाऊ नका, झुपी जाऊ नका, नाहीतर काहीतरी अनर्थ होईल असं सुशेंजी सांगतात. लवनादी सकळ समुद्र सांडून कुशद्वीप सुंदर ओलांडून क्षीरसागर पर्वत वेंद्रा नावा. अहो हनुमंता ही असणारी सप्त समुद्र आहे. मिठाचा समुद्र आहे, दुधाचा समुद्र आहे, पाण्याचा समुद्र आहे. ही सगळी समुद्र ओलांडून पुन्हा ते असणारी द्रोणागिरी पर्वत आहे, तिथं जावा. पर्वताच्या उत्तर भागी दिव्य औषधी अनेगी सर्वतान लक्षिती जगी त्याही वेगी परिक्षेपा. हनुमंतराया त्या द्रोणागिरी पर्वतावर गेल्यानंतर ना पर्वताच्या उत्तर दिशेला अनेक अशा प्रकारच्या दिव्य औषधी आहेत.
आणि त्या औषधी सहसा दिसत नाही तर त्याची लक्षणं सांगतो. अमलान पुष्पेदय दिप्यमान प्रभा सूर्य तेजा समान पर्णे सदा नित्य नूतन समूळ जाण सुस्वाद. अहो ते असणारी त्या दिव्य औषधीचं तेज जर पाहिलं गेलं तर सूर्य तेजा समान, सूर्याच्या तेजासारखं त्याचं असणारं तेज आहे. त्याची पानं औषधीची सदा नित्य नूतन आहेत आणि त्या असणाऱ्या औषधीचा सुवास सुगंध येतो असं डॉक्टर सांगतात. समुद्र मंथनी अमृत निघता दैत्य भांडत पर्वत सांडिले त्वरित औषधी तेत झाल्या पै. अहो हनुमंता त्याच ठिकाणी औषधी तयार होण्याचं काय कारण आहे? कारण पूर्वी देव आणि दैत्याने मिळून समुद्र मंथन केलं होतं. ब्रह्मशाप इंद्रासी झाला, रत्नसमूह सागरी पडला, समुद्र मंथन आरंभ केला, देवी दैत्य मेळा मिळवून या. देव आणि दैत्याने समुद्र मंथन केलं आणि समुद्र मंथन करत असताना त्यातून अमृत निघालं आणि अमृतीचा एक थेंब त्या जागेवरती सांडला म्हणून तिथं औषधी तयार झाल्या. ते गंधर्व राज्य करीती दुर्धर तयांची स्थिती औषधी आती यज्ञ राखीती अहोरात्र सावध पै. अहो हनुमंता ते औषधी म्हणजे मेलेल्या माणसाला जिवंत करण्याचं सामर्थ्य त्या औषधीमध्ये. म्हणून त्या औषधीसाठी इंद्रदेवानं 14,000 गंधर्व राखून ठेवले. आपल्या घरात काहीच नसलं तरी कुलपावर कुलूप असते, पण त्या असणाऱ्या द्रोणागिरीवरती एवढ्या दुर्धर औषधे, मेलेला माणूस जिवंत करण्याचं सामर्थ्य त्या औषधीमध्ये. म्हणून 14,000 गंधर्व त्या औषधीला द्रोणागिरीला राखण आहेत, म्हणून जरा सांभाळून जावा. जाणीत औषधीशी गंधर्व मिसळती युद्धाशी चुकवणी अपायासी दिव्य औषधीशी आणावे. हनुमंता तुम्ही जर त्या द्रोणागिरी पर्वतावरती औषधी घ्यायला गेला तर ते गंधर्व तुम्हाला सहज औषधी घेऊनच देणार नाही. मग ती तुमच्या बरोबर युद्ध करतील. पण हनुमंता भांडण करत बसू नका, टाइम नाही तेवढा. युद्ध करण्यासाठी तेवढा टाइम नाही. ती संकट बाजूला सरा आणि औषधी घेऊन या. राक्षस नष्ट मायावी कप्पे छळीती महालागवी मार्गी घाली ती महागोवी ते चुकवावी अति यज्ञ. सुषेणजीने सांगितलं हनुमंता ते गंधर्वाचं पर्वतावरती गेल्यावर आहे, पण तुम्ही जात असतानाही राक्षसांना कळल राक्षस मायावी आहेत, नष्टे आहेत, कपटी आहेत, तुम्हाला पर्वतावर जाऊ देणार नाहीत, रस्त्यामध्ये काहीतरी कपट करतील, म्हणून सावध जावा. नाना परींच्या छळन युक्ती राक्षस छळीत्या तर्क युक्ती ते सांडून मारुती शीघ्र गती परतावे. हनुमंता नाना परीच्या हजारो प्रकारे कपट छळ त्या राक्षसाकडे असतं. नाना प्रकाराने तुम्हाला छळायचं, आतर्की युक्तीनं छळायचा प्रयत्न करतील, तुम्हाला थांबवण्याचा प्रयत्न करतील, पण ती सगळी संकट बाजूला सारून औषधी घेऊन या. दूर पंथाती अध्वान निमा औषधीशी क्रमून मनोवेगे तुझं गमन मी संपूर्ण जाणतो. हनुमंता ही काम तुम्हालाच का सांगायला लागलोय? बाकीची मी वानर आहेत की. तुझं न मनोवेगे गमन, अवमानाच्या वेगाला पाठीमागं टाकून तुम्ही जाऊ शकताय, एवढा वेग तुमच्या पाशी आहे. एवढं असणारं किती असंख्य जे काय अंतर आहे ते अंतर तुम्ही एका निमिषामध्ये ओलांडून जाऊ शकता, म्हणून तुम्हाला सांगितलं. तथापि मार्गाच्या गणिता तुझं सांगेन मी कपिनाता गमन करावया आता संख्या तत्वता उधारी. हनुमंता तरी सुद्धा तुम्हाला सांगतो किती किलोमीटर आहे, किती लांब आहे. तुम्हाला त्याची गरज नाही, कारण किती जरी अंतर असलं तरी मनाचा वेग तुमच्या पाशी आहे, तुम्ही जाऊ शकता. पण तरी मी माहिती असावं म्हणून किती लांब आहे सांगतो, ऐका. 3,10,000 ते 10 योजने अधिक ते येता जाता द्विगुणी गुणिते पंत निश्चित क्रमावा. हनुमंता ती अंतर म्हणजे जास्त आहे. 3,10,000 ते 10 योजने अधिक तेथे एवढं फक्त जायचं अंतर आहे आणि येता जाता द्विगुणिते पंत निश्चित क्रमावा. जेवढं अंतर तुम्ही, मी फक्त जायचं अंतर सांगतोय. जायचं अंतर किती आहे? 3,10,000 ते 10 योजने अधिक जास्त आहे. एवढं फक्त जायचं आहे आणि यायचं बी तेवढंच आहे असं सुशांती सांगतात. जवळ रात्र आहे मध्यान्ह सूर्योदय होता जाण औषधी घेऊन संपूर्ण शीघ्र आगमन करावे की. जोपर्यंत सूर्य उगवणार नाही, सूर्य उदय येणार नाही, तोपर्यंत तुम्ही औषधी घेऊन लवकरात लवकर माघारी या.
सुशेनजी सांगतात रात्री अवघी अतिक्रमिता सूर्य उदयाते न पावता औषधी येतील हाता कपिना तावधारी. हनुमंता तुम्ही जर तिथं द्रोणागिरी पर्वतावर जायच्या वेळेस जर सगळी रात्रच घालवली आणि तुम्हाला जर सकाळ सकाळ तुम्ही सूर्य उगवल्यावर जर पर्वतावरती गेला तर काय काय होतंय सांगतो ऐका. उदयासी येता दिवाकर औषधी मंद तेजा समग्र होता तिने लागताक्षर मात्र न होती गोचर सर्वार्थी. हनुमंत राया सूर्य जर उगवला तर सकाळी सकाळी सूर्याची किरण पडल्यावर औषधी दिसत नाही. औषधी फक्त रात्री दिसतात कारण रात्री सूर्यप्रकाश नसतो त्यामुळे औषधी तेजवान दिसतात, औषधी चमकतात. आणि तुम्ही जर सकाळी सूर्य जर उगवला गेला तर सूर्याच्या प्रकाशामुळे त्यांचं तेज कमी होतं त्यामुळे ते औषधी तुम्हाला दिसणार नाहीत. आणि दुसरं बी कारण आहे कोणतं. आणि पूज एक कपिनाता तुझं मी सांगेन तत्वता दिवाकर उदया येता कार्य सर्वथा नाशेल. अजून एक बीज आहे भुई आहे हनुमंता ते तुम्हाला सांगतो. सूर्य जर उगवला तर पहिलं कारण आहे औषधी तुम्हाला दिसत नाहीत सूर्य उगवल्याबरोबर. आणि दुसरं बी कारण आहे कोणतं. ब्रह्मशक्ती शिवरद पूर्ण उदया येता सहस्र किरण ज्यावरी घाली जे आपण त्याचं प्राण वाचेना. हनुमंतरा दुसरं एक महत्वाचं कारण आहे. रावणाने जी शक्ती लक्ष्मणाला मारली ती शक्ती ब्रह्मदेवाची आहे आणि त्या ब्रह्मदेवाच्या शक्तीला ब्रह्मदेवाचं वरदानच आहे. जोपर्यंत सूर्याची किरण त्या शक्तीच्या ज्याला शक्ती लागली त्याच्या हृदयावरती सूर्याची किरण पडत नाही तोपर्यंत त्याच्या शरीरामध्ये प्राण राहील. आणि सूर्याची किरण जर त्या शक्तीवरती पडली त्या जखमीवरती पडली तर ज्याला शक्ती मारले तो जगणार नाही म्हणजे लक्ष्मण मरेल असं सुशेनजी सांगतात. या लागी कपिनाथा सरळ गमन करी आता सौमित्रा वाचवणी सर्वता श्री रघुनाथा सुख देई. म्हणून हनुमंता तुम्ही काय करा लवकरात लवकर जावा आणि लक्ष्मणाला वाचवा आणि रामचंद्राला सुख द्या असं सांगतात. या पा